हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे यूट्यूबला ट्रेंडिंग असणारा बन डोसा बनवते। तर चला बनवायला सुरुवात करते। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 कप रवा, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। हे फिरवून घेते, म्हणजेच मिक्सरला थोडं वाटून घेते। इथे या बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण काढते। यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवते। आता तडक्याची तयारी करते। त्यासाठी चवीनुसार मीठ, 1 चमचा चण्याची डाळ, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेते। आता तडका बनवूया। तर त्यासाठी मी इथे गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवले। या तडका पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकते। ही छोटीवाली मोहरी आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकले। त्यातच अर्धा टीस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ज्या आपण घेतल्या त्या, 1 चमचा चण्याची डाळ थोडी परतून घ्यायची। ज्यांना आवडत नसेल चण्याची डाळ त्यांनी नाही टाकली तरीही चालते। थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतणार आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला की गॅस बंद करून आपण जो हा तडका बनवलेला आहे तो रव्याच्या बॅटरमध्ये ओतते। यामध्येच चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/4 टीस्पून बेकिंग पावडर टाकून याला मिक्स करते। बॅटर मिक्स झाले। आता मी याचे डोसे बनवायला घेते। त्यासाठी गॅसवर तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून हे डोशाचं बॅटर ओतते। 1 चमचा एवढंच बॅटर यामध्ये ओतायचं आहे। त्यापेक्षा जास्त बॅटर टाकू नका, नाहीतर ते वरून शिजलं जाईल आणि आतून कच्चच राहील। दोन्ही बाजूंनी स्लो गॅसवर लालसर असं शिजवून घेतल्यानंतर या डोशाला एका प्लेटमध्ये काढते आणि बाकीचेही असेच बन डोसे बनवून घेते। तयार झालेत हे बन डोसे। हे बन डोसे छोट्या आप्यांसारखेच असतात, फक्त आप्पे छोटे असतात आणि हे बन डोसे मोठे असतात बस। हे बन डोसे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।